नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे अध्ययन उत्पत्ती। ओके, हा महत्त्वाचा टॉपिक कशामुळे आहे की या उपपत्त्यांबद्दल माहिती जास्त कुठेच यूट्यूबवर भेटत नाही। मला तरी गेल्या वर्षी भेटलेली नव्हती, त्यामुळे तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये ही अध्ययन उपपत्त्या मी तुम्हाला स्पष्ट करत आहे या चॅनलवरती। तुम्हाला जर माहिती आवडत असेल, व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज मित्रांनो लाईक करा। लाईक केल्यामुळे एक प्रेरणा मिळते की अजून नवीन तुमच्यापर्यंत व्हिडिओ द्यावा। चला सुरू करू। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अध्ययन उत्पत्ती ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे आणि अध्ययन उत्पत्त्या कोणाच्या कोणत्या आहेत ह्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहणं गरजेचं आहे। कारण एग्जाम मध्ये तुम्ही प्रीवियस इयर क्वेश्चन जे बघितले आहेत त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की उपपत्त्यांवरती भरपूर प्रश्न विचारलेले आहेत। 4 ते 5 प्रश्न मोस्टली उपपत्त्यांवरती आहेत। त्यामुळे ह्या उपपत्त्या मी सिरीज तर घेतेय, त्यामध्ये ह्या उपपत्त्याही घेतेय। आणि मित्रांनो, ज्या काही महत्त्वाच्या उपपत्त्या आहेत आणि ज्या मानसशास्त्रज्ञांनी केलेले प्रयोग आहेत हे डिटेलमध्ये तुम्हाला देईल। आणि ह्या व्हिडिओ मार्फत मला एक तुम्हाला सांगायचंय की उपपत्त्या लक्षात ठेवणं अवघड आहेत, पण तुम्ही आतापासून जर प्रयत्न केला तर ह्या उपपत्त्या नक्कीच तुमच्या लक्षात राहतील। आणि आता हे जे आहेत थॉर्नडाईक यांची प्रयत्न प्रमाद उत्पत्ती आहे, यांनी मांजरावर प्रयोग केला। आता हे मांजरावर हे मी शॉर्ट मध्ये तुम्हाला इथे दिलेले आहे, या बुक मध्ये आहे म्हणून। पण यांचे प्रयोग जे महत्त्वाचे उपपत्त्या आहेत त्यांचे ज्यांनी कोणत्या कोणत्या प्राण्यावर प्रयोग केले हे सगळे मी तुम्हाला डिटेल मध्ये देते। पण सध्या ह्या उपपत्त्या कोणाच्या कोणत्या आहेत आणि त्यांचे महत्त्वपूर्ण तथ्य काय आहेत याबद्दल माहिती पाहूयात। ओके, थॉर्नडाईक यांची प्रयत्न प्रमाद व सहसंबंध संयोजनवादी उत्पत्ती। बघा, चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होतो, हा या उत्पत्तीचा पाया आहे। चेतक आणि प्रतिसाद, चेतक जो आहे त्यानं प्रतिसाद दिला, या दोघांमध्ये जो सहसंबंध निर्माण होतो, परस्पर संबंध निर्माण होतो, हा या उत्पत्तीचा पाया आहे। या उत्पत्तीमध्ये भुकेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची प्रेरणा, शोधात्मक हालचाली, योगायोगाने यश, या यशामुळे दृढीकरण ही वैशिष्ट्ये दिसून येतात। ओके, भुकेल्या मांजराला थॉर्नडाईक यांनी मांजरावर प्रयोग केला होता। आता तुम्हाला हे पण विचारतात एक्झाम मध्ये, मांजरावर कोणत्या मानसशास्त्रज्ञाने प्रयोग केला किंवा मग ती उत्पत्ती कोणती आहे, तर याचं उत्तर थॉर्नडाईक आणि प्रयत्न प्रमाद उत्पत्ती लक्षात ठेवा। तर आता ह्या उत्पत्तीबद्दल डिटेल कोणता प्रयोग केला मांजरावर, कसा केला, हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन। ओके, आता सध्या बघा नेक्स्ट उत्पत्ती, पॅव्लोव यांची अभिजात अभिसंधान उत्पत्ती। एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय, यामुळे विद्यार्थ्यांना योग्य सवयी लावणे शक्य होतात। या उत्पत्तीमुळे काय होतं की म्हणजे नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे, यामुळे काय होते, विद्यार्थ्यांना योग्य सवयी लागतात। नेक्स्ट आहे बघा, स्किनर यांची साधक अभिसंधान उत्पत्ती। साधक अभिसंधान ही अशी एक प्रक्रिया आहे की ज्याद्वारे इंद्रियांच्या मुक्तपणे होणाऱ्या वर्तनाचे विशिष्ट प्रतिसादाच्या साहाय्याने दृढीकरण केले जाते। एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेली क्रमन्वयित अध्ययन हे साधक अभिसंधानावर आधारित आहे। म्हणजे यामध्ये काय दिले, साधक अभिसंधान या प्रक्रियेमध्ये की इंद्रियाच्या मुक्तपणे होणाऱ्या वर्तनाचे विशिष्ट प्रतिसादाच्या साहाय्याने दृढीकरण केले जाते। म्हणजे एका वेळी एक पायरी वापरली जाते, मग नंतर त्याचा पडताळा आणि विद्यार्थ्यांचा त्यावरती काय सक्रिय प्रतिसाद आहे हे टप्प्याटप्प्याने अभ्यासले जाते, याला म्हणायचं साधक अभिसंधान। साधक अभिसंधान उत्पत्ती ही स्किनर यांची आहे। ही सगळं मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं होतं, BF स्किनर यांची साधक अभिसंधान उत्पत्ती आहे। नेक्स्ट बघा, वर्दायमर, कोहलर
व कोफ्का मर्म दृष्टी यांची मर्म दृष्टी समिष्टवादी आणि समाकारवादी अध्ययन उत्पत्ती ह्या उत्पत्ती आहेत. म्हणजे कोहलर व कोफ्का, वर्दायमर, कोहलर व कोफ्का हे 3 शास्त्रज्ञ आहेत. यांची बघा मर्मदृष्टी उत्पत्ती याला समिष्टवादी उत्पत्ती म्हणतात आणि याला समाकारवादी अध्ययन उत्पत्ती सुद्धा म्हणतात. तर बघा यामध्ये काय आहे, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेले मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात. समिष्टी किंवा समाकार म्हणजेच पूर्णत्व अध्ययन अवबोधावर अवलंबून असते. जेव्हा आपणास अध्ययन अनुभव समग्रपणे मिळतो तेव्हा अध्ययन सुलभ होतो. म्हणजे हे अध्ययन अवबोधावर अवलंबून असतो. जेव्हा आपल्याला अनुभव येते तेव्हा अध्ययन सुलभ होते. ओके, नेक्स्ट बघा अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक निरीक्षण उत्पत्ती. सामाजिक निरीक्षण उत्पत्तीमध्ये काय आहेत महत्वाची तथ्ये, तर यामध्ये अध्ययनार्थी आदर्श शोधतो. जो विद्यार्थी आहे अध्ययन करतो तो काय शोधतो, आदर्श शिकतो. कधी त्याच्या शिक्षकास शोधतो, तो कुणामध्ये, तो आदर्श शोधतो. त्याचे निरीक्षण करतो म्हणजे शिक्षकाचे निरीक्षण करतो. विद्यार्थ्यांसाठी अध्ययनार्थ्यांसाठी आदर्श कोण असतो की त्याचा शिक्षक असतो, आवडता शिक्षक असतो. तो त्यांचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो, त्यांचं अनुकरण करतो तो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो. नेक्स्ट बघा गॅग्नी यांची श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्ती. गॅग्नी यांनी अध्ययन विषयक 8 स्तर चढत्या क्रमाने मांडले आहेत. यांनी 8 स्तर मांडले आहेत चढत्या क्रमाने. बघा अध्ययन क्रिया सोप्याकडून कठीणाकडे जाणे, म्हणजे हे सोप्याकडून कठीणाकडे गेलेली हे त्यांनी काय केलेलं 4 स्तरावर मांडलं आहे. तर खालच्या पातळीवर अध्ययनाचे संस्कार पक्के झाले, म्हणजे यांनी सोप्याकडून कठीणाकडे घातलं. म्हणजे आपण जेव्हा एखादा लेसन शिकवायला घेतो तर तेव्हा काय होतं की मुलांना पूर्वज्ञान किती आहे हे आपण बघतो, त्यांना पूर्वज्ञान किती चांगलं आहे त्या विषयाबद्दल हे बघतो आणि पूर्वज्ञानाच्या आधारावर त्यांना आपण काय करतो की पुढच्या गोष्टी शिकवायला घेतो, पुढचा लेसन. जसं की आपण जेव्हा वर्गमूळ गणित विषयाचं वर्गमूळ शिकवायला जातो, त्यांना घनमूळ वर्गमूळ शिकवायला जातो, तर तेव्हा त्या मुलांना पाढे किती पाठ आहेत हे बघतो आपण आणि नंतर त्यांना वर्गमूळ घनमूळ ह्या कॉन्सेप्टकडे जातो. आणि यामध्ये सोप्याकडून कठीणाकडे गेलं ना तर काय होतं की शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांचे जे अध्ययन झाले ते पूर्ण पक्के झाले, म्हणजे कॉन्सेप्ट हा त्यांचा क्लिअर होतो त्याविषयी. बघा इथे दिलेले आहे, पूर्वतयारी चांगली झाली की व्यक्ती पुढील पातळीवर अध्ययन करण्यासाठी सक्षम ठरते. एक पातळी कंप्लीट झाली, एक टप्पा त्यांना व्यवस्थित समजला की नेक्स्ट टप्प्यामध्ये ते अध्ययन चांगल्या प्रकारे घडून येते. नेक्स्ट बघा ब्रुनर अध्ययन विषयक ज्ञानात्मक उत्पत्ती. ब्रुनर यांची अध्ययन विषयक ज्ञानात्मक उत्पत्ती आहे. बघा ब्रुनर अध्ययनास साधक संकल्पना मानतो. त्यांच्या मते एखाद्या व्यक्तीचे जगाविषयीचे ज्ञान हे व्यक्तीच्या वास्तवतेच्या सुरचित रचनांवर आधारित असते. या सुरचित रचना ती व्यक्ती तिच्या संस्कारातून तयार करते व नंतर त्याचा वापर व्यक्तिगत उपयोगासाठी करते. म्हणजे व्यक्ती त्याला जगातून मिळालेलं ज्ञान जे आहे ते स्वतःसाठी वापरते आणि मग नंतर तो मिळालेलं ज्ञान व्यक्तिगत उपयोगासाठी त्याचा वापर करते ते. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे क्लार्क हल यांची पद्धतशीर वर्तन उत्पत्ती. पद्धतशीर वर्तन उत्पत्ती म्हणजे बघा हल SOR हे सूत्र विकसित केले. आता SOR म्हणजे काय, तर SOR म्हणजे उत्तेजक, जीव, प्रतिसाद. उत्तेजक म्हणजे स्टिम्युलर, जीव म्हणजे ऑर्गॅनिझम, प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स. बघा S म्हणजे स्टिम्युलर, O म्हणजे ऑर्गॅनिझम,
आर म्हणजे रिस्पॉन्स. म्हणजे यांनी काय सांगितलेलं की गरजेतून प्रतिसाद मिळतो, प्रतिसादातून प्रेरणा मिळते. बघा हे हल यांनी SOR हे सूत्र विकसित केले. त्यांच्या मते सूत्रानुसार चेतक हा विशिष्ट इंद्रियावर परिणाम करतो व परिणामी ते इंद्रिय प्रतिसाद देते. चेतक काय करतो, उत्तेजक काय करतो, एका विशिष्ट इंद्रियावर परिणाम करतो. जसं की कुत्र्याला एखाद्या भुकेल्या प्राण्याला जर 3 दिवस उपाशी ठेवलं आणि त्यांच्या समोर जर जेवण ठेवलं तर आपोआप त्यांना भूक लागते. तो त्या परिणाम काय होतो की त्यांच्या इंद्रियांनी प्रतिसाद दिला, त्यांना जेवणाची गरज होती हे त्या प्राण्याला कळालं आणि मग त्या गरजेतून त्याला ते इंद्रियाच्या प्रतिसादामुळे ते खाण्याची इच्छा तीव्र होते. तर यांनी काय दिले, सूत्रानुसार चेतक हा विशिष्ट इंद्रियावर परिणाम करतो. चेतक जो आहे तो विशिष्ट इंद्रियावर परिणाम करतो आणि व परिणामी ते इंद्रिय प्रतिसाद देते. इंद्रियावर परिणाम केला, इंद्रिय पण काय करतो, प्रतिसाद देतं. यामध्ये गरजेला महत्व देण्यात आले आहे. यामध्ये काय केलंय त्यांनी, गरजेला महत्व दिले हल यांनी. नंतर बघा गृथीची सानिध्य अभिसंधान अध्ययन उत्पत्ती. गृथींची उत्पत्ती बघा, चेतक व चलन यांच्या अभिसंधान निर्माण होणे म्हणजे अध्ययन होय. चेतक आणि चलन यांच्यात काय होतं, संबंध, परस्पर सहसंबंध निर्माण होतो. ओके. बघा गृथीच्या मते चेतक सादर होताना झालेले चलन हे त्या चेतकाशी निगडीत होते. त्यामुळे तो चेतक पुन्हा सादर केला की त्या चलनाची पुनरावृत्ती होते. उदाहरणार्थ तव्याला हात लावला की हात मागे घेणे. जेव्हा आपण गरम तव्याला हात लावतो तर त्या हात काय होतो, आपण आपोआप मागे घेतो. ओके. नेक्स्ट बघा वॉटसन यांची वर्तनवादी उत्पत्ती. वॉटसन यांची वर्तनवादी उत्पत्ती बघा. वॉटसनने मानसशास्त्राचा वर्तनवादी दृष्टिकोन 1913 मध्ये मांडला. त्याने मानसिक प्रक्रियेचे स्पष्टीकरण शारीरिक वर्तनाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. नंतर बघा डेव्हिड ऑसुबेल यांची उत्पत्ती बघा. अध्ययन व अनुदेशन उत्पत्ती. यास अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन असेही म्हणतात. यामध्ये अगोदर माहीत असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते. या दोन्ही गोष्टीची जुळवणी करणे महत्वाचे असते. ओके. नेक्स्ट बघा कर्ट लेविन यांची क्षेत्रीय अध्ययन उत्पत्ती. लेविनच्या मते अध्ययन म्हणजे व्यक्तीच्या मनोरचनेतील बोधात्मक क्षेत्रातील विशिष्ट प्रकारची रचना होय. अध्ययन घडत असताना व्यक्तीच्या परिसरात घडणाऱ्या घटनांचा प्रभाव व्यक्तीवर होऊन बोधात्मक रचनेत बदल घडून येत असतो. बघा यामध्ये त्यांनी वातावरणावर, एन्व्हायरमेंटवर जास्त भर दिला आहे. म्हणजे व्यक्तीचं जेव्हा अध्ययन होतं त्या व्यक्तीचा परिसर कसा आहे, त्या व्यक्तीच्या परिसरात घडणाऱ्या घटनांवर त्या घटनांचा प्रभाव त्या व्यक्तीवर होतो. त्यामुळे त्याच्या बोधात्मक क्षेत्रात काय होतं, बदल घडून येतो. नंतरची आहे उत्पत्ती डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन किंवा अध्ययन उत्पत्ती. प्रभुत्व संपादन अध्ययन उत्पत्ती बघा. प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनार्थाच्या अवाक्यातील उद्दिष्ट ठरविले जाते. ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी त्याचे अध्ययन झाले असे समजतात. प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निकष, संदर्भ, मूल्यमापनाशी येतो. बघा मूल्यमापनाशी येतो. यांनी काय सांगितलं आहे की वर्षभर विद्यार्थी जो शिकतो त्याचं मूल्यमापन कसं करायचं, तर शेवटी त्याची एक्झाम घेऊन त्याचं मूल्यमापन केलं जातं. तर हा मूल्यमापनाशी संबंध आहे या अध्ययन उत्पत्तीचा. नेक्स्ट बघा टॉलमन यांची संकेत अध्ययन उत्पत्ती. टॉलमनच्या मते सभोवतालच्या परिस्थिती बाबत अध्ययनकर्त्याच्या काही अपेक्षा किंवा अंदाज असतात. उदाहरणार्थ गर्दी दिसली की काहीतरी अपघात किंवा भांडण झाले असणार. यामध्ये गर्दी या संकेताचा अर्थ
त्याच्या संदर्भातच समजावून घ्यावा लागतो. म्हणजे इथं काय दिलंय की परिस्थितीत जे घडणाऱ्या घटना आहेत या उपपत्तीमध्ये, ज्या सभोवताली ज्या घडणाऱ्या घटना आहेत, तर त्याच्यानुसार आपल्याला काय होतं की अंदाज काढता येतो की इथं गर्दी कशामुळे आहे, काहीतरी अपघात झाला असेल, कुणाच तरी भांडणं लागले असतील, असा आपण अंदाज काढतो. मग त्या संदर्भात त्या संकेताचा अर्थ आपण काढतो आणि त्याचा संदर्भातच आपण समजावून घ्यावा लागतो. ओके, नेक्स्ट बघा, जॉन हर्बर्ट यांची प्रबोध प्रक्रियेची उत्पत्ती. प्रबोध प्रक्रियेची उत्पत्तीमध्ये बघा, नव्याने येणारे अनुभव हे जुन्या अनुभवात साधर्म्य, सानिध्य इत्यादी नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या साखळ्या तयार होत जातात, असे मत सहचार्यवादावर आधारलेल्या प्रबोध प्रक्रियेची उत्पत्तीमध्ये जॉन हर्बर्ट यांनी मांडले आहे. ही उपपत्ती अध्यापन प्रक्रियेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. ओके, ही उत्पत्ती अध्यापन प्रक्रियेच्या दृष्टीने महत्वाची आहे. ओके, मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे मित्रांनो, पण ह्या उपपत्त्या आणि त्यांचे महत्वपूर्ण तथ्य, संकल्पना ह्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आणि या मानसशास्त्रज्ञांनी कोणते कोणते प्रयोग केलेत उत्पत्तीमध्ये, हे डिटेलमध्ये ज्या महत्वाच्या उत्पत्ती आहेत, ठराविक काही उत्पत्ती आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू.